अरे वा, कमाल आहे. एरवी 9 वाजता उठणारी तू आज चक्क 8 वाजता उठून प्राणायाम करतेस. सूर्य पश्चिमेला उगवला की काय आज? सूर्य पूर्वेलाच उगवलाय. तरी एवढा बदल म्हणजे नक्कीच तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केलाय. हो, पदरी पडलं. काही जादूटोणा वगैरे केलेला नाही. मग रात्रभर झोपच आली नाही. सारखं असं वाटत होतं का या घरात माझ्या विरुद्ध काहीतरी शिस्त आहे, कट कारस्थान केलं जात आहे. साहजिकच आहे. प्रत्येक माणसाला सद्सद्विवेक बुद्धी असते आणि ती नेहमी आपल्याला सांगत असते की आपण केलेल्या चुकांची आपल्याला शिक्षा मिळणार आहे आणि त्याची आठवण सुद्धा करून देत असते. उशिरा का होईना तुला आठवण करून दिले हे एक बरं झालं. आता तरी सुधार. हो शरदराव, काय सारखं सुधर सुधर सुधरचा जप लावलाय हो. मला नाही वाटत मी काही चूक केलीये, त्यामुळे मी सुधारणार सुद्धा नाही. सुधर सुधर सुधर. अना, बरोबर आहे तुमचं. प्रत्येक माणसाला सद्सद्विवेक बुद्धी असते आणि ती त्याला सांगत असते की त्याला काय शिक्षा मिळणार आहे, त्याला जाणीव करून देत असते. तसंच प्रत्येक माणसाला एक डोकं सुद्धा असतं आणि ते त्याला दाखवत असतं का या शिक्षेपासून बचाव कसा करायचा. आणि मला डोकं आहे. जरा तेच आहे. काय म्हणाला? कुठे काय बोललो? तू बोल. शरदराव, शिवा सपनाला शोधण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावणार. सपना शिवाच्या हाती लागता कामा नये. त्यासाठी शिवाचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार आहे. कला, कधी कधी मला असं वाटतं ना की माझं दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न झालं असतं ना तर बरं झालं असतं. दुसरं कोणी मिळालं असतं का तुम्हाला? मी आहे म्हणून इतकी वर्ष संसार करते, त्यामुळे तुम्ही सुद्धा पदरी पडलं पवित्र झालं असं माझ्यासारखं म्हणा आणि मला कशी मदत करता येईल त्याचा विचार करा जरा. अगदी सोपा उपाय. सपनाला हे शहर सोडून जायला सांग. शरदराव, मी सगळ्यात आधी तुमच्याकडे मदतीसाठी काय येते माहिती का तुम्हाला? कारण मीच तुला मदत करतो. चूक. मग? कारण तुम्ही सगळ्यात फालतू उपाय सांगता. आता इथेच केलंय तुम्ही. घरात नक्की काहीतरी गडबड चालू आहे मला जाणवते. त्यासाठी उपाय सुद्धा जालीम हवा. मग त्यासाठी कोणाचा बळी गेला तरी चालेल. थांबा, मला विचार करू द्या. बाप्पा, सकाळी पडलेली स्वप्न जर खरी होत असतील ना तर मला हे स्वप्न खरं होताना बघायचंय. फक्त तुला एक गोष्ट बदलावी लागेल. कस्तुरी, हाय ग, काय झालं? अरे मला स्वप्न पडलं आणि ते जितकं चांगलं होतं ना तितकंच वाईटही होतं. म्हणजे स्वप्नात बाबा माझ्या समोर उभे होते आणि माझ्याशी बोलत होते. अगं मग हे चांगलं आहे ना, यात वाईट काय? नाही, यात वाईट काहीच नाहीये, पण त्या स्वप्नाचा शेवट असा होता ना की मी खडबडून जागी झाले. काय होतं? बाबांनी मम्मींवर बंदूक उगारली होती. ते बघूनच मी दचकून जागी झाले. पहाटेची सगळी स्वप्न खरी होत नाहीत कस्तुरी, नको एवढा विचार करूस. अरे हो, पण मला भीती वाटली म्हणून आले इकडे. मम्मींना काही झालेलं मी स्वप्नात सुद्धा बघू शकत नाही. स्वप्न होतं ते, नको एवढं टेन्शन घेऊस. प्लान एकदम सोपा आहे शिवा. काय मम्मी? काय आहे, आपल्याला जर का कलाला रंगे हात पकडायचा असेल तर पहिल्यांदा सपनाला समोर उभी केली पाहिजे. चिठ्ठी कुणी लिहिली, कुणी पाठवली, कशी पाठवली, सगळी माहिती समोरासमोर विचारावी लागल. बरोबर आहे मम्मी. काय आहे,
कलाला जर का आपल्याला म्हणजे आपण जर का तिच्या हातामध्ये कोलीत दिलं ना तर तिच्या हातला खरा रंग काय आहे तो उघडकीस येईल. त्यासाठी आपल्याला काही बी करून अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल की जेणेकरून कस्तुरी माझ्यावर बंदूक ताणेल. काय म्हणताय मम्मी? अहो मम्मी, बाकी सगळं तर ठीक आहे, पण कस्तुरी तुमच्यावर बंदूक उगारायला नाही वाटत? घडवून आणावं लागेल शिवा. काय बी करून हे घडवून आणावं लागेल. हा नुसता प्लान आहे. अहो मम्मी, पण ह्या सगळ्यांना होणार काय? एक तर कलाच्या मनामध्ये माझ्याबद्दल किती राग आहे हे बाहेर पडणार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही खोटं आहे ते सरळ बाहेर पडणार. पण मम्मी, चुकून गोळी चालली तर? अरे कोण आहे? सुत्ता बाई. हा, या या या. काय झालं मम्मी? काही काम होतं का? हे बघ, तसं महत्वाचं काम होतं. काय गप्पा चालले हा? अगं बाई, सगळेच आहेत की काय माझ्याविषयी गप्पा चालल्या ते का काय? हा, एक महत्वाचं काम होतं कला तुझ्याकडे. महत्वाचं काम. चल. हे काय होतं? आज आपल्या घरात मोठं नाटक होणार आहे. काय? पण कस्तुरी, तुला त्याच्यासाठी एक काम करावं लागणार आहे. काय करायचंय नक्की? कस्तुरीला शिक्षा होणार. होणार म्हणजे होणार, आणि तू देणार वर का कला शिक्षा. कसली शिक्षा? तिच्या बापाला जी टीप मिळाली ना ती कस्तुरीनंच दिलेली आहे हे मला कळलेलं आहे. त्यामुळे शिक्षा मिळालीच पाहिजे तिला. बघ मग मी तुला सांगत नव्हते का? तर तू माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. काय बाई, काय झालं तरी तुझी सून आहे, पण शेवटी तीच गुन्हेगार ठरली ना आता. झालं गेलं ते विसरून जायचं कला. झालं गेलं ते विसरून जायचं, पण तिला शिक्षा होणं मात्र लई महत्वाचं आहे. हो, शिक्षा तर झालीच पाहिजे ना बाई. हा, सपनाला हाताशी धरून सगळा प्लॅन केला आणि मग वेळ आली आणि सपनाला पळवून लावलं. कमाल आहे बाई. पण तुला कसं काय कळलंय सगळं? या अशा गोष्टी शोधून काढणं म्हणजे एवढ्या क्षुल्लक गोष्टी शोधून काढणं माझ्यासाठी काय अवघड नाहीये कला. अशा चुटकीवर कळतात आपल्याला गोष्टी. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला ना जरी पुरावा आपल्या जवळ असला तरी बी मला ना तिला रंगे हात पकडायचं हाय. चालेल चालेल, तुला माझी काय मदत हवी असेल तर तू मला सांग, मी करायला तयार आहे. बराबर, तुझी तर मदत लागणारच आहे कला. मला एकदम मदत लागणार आहे तुझी. आणि मदत म्हणजे अशी लागणार आहे, तुला ना एक नाटक करावं लागणार आहे बरं का कला. कसलं? इकडे माझ्या डोक्यावर बंदुकीनं नेम धरायचा. जमल का? जमवावं तर लागेल बाई. चांगले. कशी मदतीला धावून येतेस बाई कला. आता त्या कस्तुरीला काय सोडायची नाही बाबा मी. आतापर्यंत ती आपल्या बरोबर नाटक करत होती, आता आपण तिच्या बरोबर नाटक करणार. तर मम्मीचा सगळा प्लॅन असा आहे. पण आता सपना कुठे हे मला कळलं आहे. मी तिला घ्यायला जातो. ठीक आहे. पण शिवा दादा, पण तिला उगाच जास्त काही बोलू नका. म्हणजे हे सगळं तिनेच केलं, हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. बरं बरं बरं, बघतो मी काय करायचं ते. सौरभ, हा मम्मींचा जो काही प्लॅन आहे तो मला जमेल ना? जमेल कस्तुरी. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर गुन्हेगार कोणी आपल्याला शोधायचं असेल ना तर हे करावंच लागणार आहे.
आजपर्यंत लई शांत राहिले, पण आता कळलेले शांत राहून काही उपयोग नाही. काय गे, माझ्याच घरात राहून मलाच अटक करण्याचा प्लॅन करतीस वे? तू जेव्हा आलीस ना तेव्हापासूनच मी सावध होते तुझ्या बाबतीत. पण सौरभचा विश्वास होता तुझ्यावर, त्याचा बी विश्वासघात केलास वे? मम्मी, कस्तुरीची याच्यात काहीही चूक नाहीये. तुला अजूनही असं वाटतं हिची काही चूक नाहीये म्हणून आपल्या घरादाराची वाट लावायला निघाली ही? पण मम्मी, सपना हे करूच शकते अगं. अजिबात नाही. हिनं भरीच पाडलंय सपनाला. सपना असं कधीच करू शकत नाही. काय गे, 14 वर्षापूर्वी तुझ्या वडिलांना कसा मागून वार केला होता तसाच मागून वार करतेस वय. हिम्मत असेल तर समोरनं वार कर. उचल पिस्तूल, लाव डोक्याला. कला, हीच वेळ आहे. आत्ताच डाव साधून घेतला पाहिजे. ही संधी दवडता कामा नये. आता काय करतेस? आजपर्यंत या दिवसाची वाट पाहत होते कमू. विसरले नाहीये कमू. अशीच माझ्यावर बंदूक रोखली, मला घराबाहेर काढलं होतं ना तू. आता घराबाहेर नाही, या जगाबाहेर जायची वेळ आली आहे तुझी. आजपर्यंत मला वाटत होतं का तू एकटी माझ्या वाटेत आहेस, पण आता या कस्तुरीचाही बंदोबस्त करावा लागणार. तुला मी म्हटलं होतं का कमूच्या बाजूनं नाही, माझ्या बाजूनं उभी राहा. तुला ते जमलं नाही. भोग आपल्या कर्माची फळ. कस्तुरीला हात लावायची हिम्मत करायची नाही. भाई शुद्धीवर आला. भाई शुद्धीवर आला. बाबा, हे पकड. हे भाई शुद्धीवर आला माझा. भाई शुद्धीवर आला. शिवा, त्यांना बसव. खाली बसो, खाली बसो बाबा. बाई. हा बाई. हे बाबा, बाई खाली बस. बाई नीट बसवा रे, नीट बसवा. ए बाई, बाई, ए बाई, बाई, बाई. शुद्धीवर आला बाई. माझं बाई शुद्धीवर आला. एकंदरी मागितला का बाई? हे बाहेर जा, बाहेर जा. समद्यानं बाहेर जाऊन सांग भाई प्रताप साटम शुद्धीवर आला म्हणून. जा. हे बाई, 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 हे बाई. बाई, बाई ओळखत नाही. सुरू काय? मम्मी, ते आत्ताच शुद्धीवर आले. त्यांनी बहुतेक अजून आपल्याला ओळखलं नाहीये म्हणून असं करताय. सुरू, माझ्या बाईनं मला ओळखलं नाही. मला ओळखलं नाही माझ्या बाईनं. कसं शक्य आहे? चल बाजूला, बाजूला. मी बघते. माझा बाई मला ओळखणार नाही वय. 14 वर्षाची न काढली, तिला ओळखणार नाही वय. थांब. हे बाय, हे बाय. अरे मी तुझी कामिनी. 14 वर्ष तुझ्या या अवस्थेत तुझ्या बरोबर काढलीत मी. अरे तुझी कामिनी नाही ओळखलंस. असं भाई, भाई मी तुझी बहीण. बहीण कला.
आपलं बालपण एकत्र गेलंय भाई. भाई तुला आठवतंय तू मला लहानपणी कसं मारायचं आणि पळायचं भाई. मला आठवतंय. तुला आठवतंय का भाई? भाई आठव मी तुझी बाई. आठव मी तुझी हिम्मत कशी झाली? हिम्मत कशी झाली माझ्या बाईला हात लावायचा नाही आधीच सांगून ठेवते. माझा भाऊ आहे तो. मी हात लावणार. तुझा अधिकार आहे वय. कसला अधिकार तुझा? बहीण आहे मी त्याची. मला अधिकाराची गरज नाही. साता जन्माचं नात आहे माझं. गळ्यात नुसतं मंगळसूत्र मिरवते कुठली बायको ग तू? तू या घरात कशी आली मला माहिती आहे. माझा भाई आहे तुम्ही तो. दोघी प्लीज शांत बसा नाही. प्लीज. ते आता जस्ट शुद्धीवर आलेत. तुमच्या बोलण्याचा त्यांना त्रास होतोय कळत नाहीये का तुम्हाला? बाई काय? ए बाई कस्तुरी चल. काय होतंय माझ्या बाईला? बाई हे कसं जाय बघा 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 काय होतंय त्याला. बघा बाईला काय होतंय ते. बाई माझं बाई शुद्धीवर आलं. चल कस्तूर. सावकाश. बाबा उभा राहा. सावकाश 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 सावकाश. हळू हळू. आहे मी आहे. हळू 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 हळू. सावकाश. तुम्ही आराम करा बाबा. काही नाही आम्ही आहोत इथे. हा सावकाश. बाबा तुम्ही आता आराम करा जरा. हा कस्तुरी मला वाटतं यांना हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे. लवकरात लवकर औषधं सुरू करू. सौरभ ऐक ना, आपण हे सगळं बोलूया पण नंतर बोलूया. त्यांना आता आराम करू दे. तू चल बाहेर. कस्तुरी कस्तुरी. हो बाबा मी आहे इकडेच. सौरभ बाबा कस्तुरी मी खूप खुश आहे आज. बाबा मी खूप खुश आहे. खूप वर्ष वाट बघितली हो. 15 वर्ष वाट बघितली. तुम्ही आज कोमातून बाहेर आलात ना. मी खूप खुश आहे. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला काही नाही होणार. मला असं काय होतंय? तुम्ही आत्ताच शुद्धीवर आलाय ना म्हणून होतंय. पण तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत ना आता. सगळं व्यवस्थित होईल. आराम करा. बाकीचे कुठे आहेत? बाहेरच आहेत सगळे. मग आत का नाही आले? येतील ना. आपण त्यांना बोलू. सगळे तुम्हाला भेटायला खूप आतुर आहेत. पण तुम्ही आत्ता आराम करा. हा आत्ता नको बाबा प्लीज. मी सांगतोय ना. हा तुम्ही आत्ता आराम करा. शांत व्हा.